या पीडित महिलेची तक्रार अशी आहे की हा जो सोकॉल्ड महाराज आहे, हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला. तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून, टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला. वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वसई या ठिकाणी 2025 मध्ये पुन्हा याच सगळ्या बाबींचा गैरफायदा घेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. या सगळ्या प्रकरणाबाबत ज्यावेळी खरोखर जाणीव झाली की अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यावेळी ही पीडित महिला ही वसईमधील पोलीस स्टेशन येथे पोहोचली आणि तिने या सगळ्या घटनेबाबत त्या ठिकाणी तक्रार नोंदवली. सदर गुन्हा हा 0 नंबरने तिथे दाखल आहे आणि तो पुणे शहर या ठिकाणी ट्रान्सफर करून पुणे शहरच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी ऋषिकेश वैद्य हा तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. सर, फिर्यादीमध्ये जे म्हटलं गेलंय की मी कोणाचा तरी अवतार आहे, तर फिर्यादीने कोणाचा अवतार आहे असं सांगितलं तर महाराज संबंधित आरोपी ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे. त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे. सर, हे दोघं जुने मित्र मैत्रिणी होते असं काही त्याला हे आहे किंवा यांचा कॉन्टॅक्ट नेमका कसा झाला याबाबत अधिक तपास चालू आहे, त्याच्यामुळे तपासाअंती याबाबत बोलणं योग्य राहील. किती वर्ष संपर्कात होते काय याच्याबाबत काय माहिती सर? साधारणपणे 2023 पासून ही गोष्ट चालू आहे आणि 2026 मध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतचा जो उलगडा झालाय त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, अंधश्रद्धेचे काही गुन्हे दाखल करणार आहेत का? कारण की महादेवाचा अवतार आहे अशा प्रकारे फसवणूक केली. निश्चित कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदींचा वापर करून याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. किंबहुना याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये या तरतुदींचा सुद्धा समावेश करण्याची बाब ही करण्यात आलेली आहे. साधारण ज्या सोशल मीडिया हँडलवरनं या सोकॉल्ड महाराजांनी सांगितलंय की हा गुन्हा जो आहे तो खोटा दाखल केलाय, त्याला साधारण 15,000 फॉलोअर दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना तुम्ही आवाहन करणार आहात का की या बाबांनी जर कोणी आणखी फसवणूक केली असेल तर त्यांनी समोर यावं? मी निश्चितच सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की तुमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे, भावना आहेत आणि त्याचा गैरवापर करून कोणी जर अशी भोंदूगिरी करत असेल तर तुम्ही तात्काळ पुढे यायचंय. मग ते वसई या ठिकाणी पोलिसांची मदत घेणं असेल, मीरा भाईंदर असू द्या, पुणे शहर असू द्या, नवी मुंबई असू द्या, कुठलंही ठिकाण असू द्या, जिथं कुठं तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टींची आता देखील जाणीव झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना विनंती तसंच आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर पोलिसांपर्यंत पोहोचायचंय जेणेकरून पुढील इतर अनिष्ट गोष्टी टळू शकतील. या प्रकरणात काही आर्थिक देवाणघेवाण आढळतंय? प्राथमिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींचा तपास चालू आहे. मला असं वाटतं की अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणे योग्य राहील. सर, महिलेनं गुरुबाबाचा जो आहे ऋषिकेश वैद्य त्याच्या विरोधात एफआयआर केली, पण आपल्या बेसिक मध्ये असं काही आले का अजून त्याच्यासोबत कोणी साथीदार आहे किंवा महिलेने? त्याचा तपास चालू आहे. मी आता ते बोलणं योग्य नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्फिडेन्शियल आहेत, त्याची आता वाच्यता करणं योग्य ठरणार नाही. सर, महिलेला ब्लॅकमेल केलं म्हणताय तुम्ही सर? ऐकतोय ब्लॅकमेल केलं असं म्हणताय, यामध्ये महिलेकडून काय पैसे वगैरे उकळलेले आहेत की फक्त? एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं म्हणजे फक्त पैसेच उकळणं असं नसतं,
तरी देखील आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी याच्यामध्ये इतर काय काय बाबी झालेल्या आहेत याच्याबाबत अधिक तपास चालू आहे आणि त्या तपासाअंती आपल्याला त्याची उत्तरं प्राप्त होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.